नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन आलेलो आहोत। शेतकरी बांधवांनो, पीक विम्याबद्दल नवीन अपडेट आलेली आहे। कोणाला किती रुपये मिळणार आहे आणि कधी पैसे येणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझे शेतकरी बांधवांनो, 2026 मधली हे सर्वात मोठी अपडेट आहे। सरकारने खरीप 2025 आणि रब्बी 2024-25 हंगामातील नुकसान भरपाईसाठी महत्त्वपूर्ण पावले उचललेली आहे। निधी वितरित प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। पीक विमा 2026 ची नवीन अपडेट हे आहे की यावर्षी पीक विमा योजनेचे तंत्रज्ञान आणि पारदर्शकतेवर अधिक भर देण्यात आला आहे। मुख्य बदल खालीलप्रमाणे आहे की 12% व्याजाचा नियम। केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या नवीन नियमानुसार जर विमा कंपनीने पीक कंपनीचे आकडे प्राप्त झाल्यानंतर 21 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे केले नाही जमा, तर त्यांना 12% दराने व्याज द्यावा लागणार। ही व्याज थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। त्यानंतर फार्मर आयडी कार्ड बद्दल नवीन अपडेट हे आहे की 2026 पासून सर्व सरकारी योजनांची युनिक फार्मर आयडी कार्ड अनिवार्य केलेले आहे। पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी हा आयडी कार्ड आधार कार्डाप्रमाणेच महत्त्वाचा ठरणार आहे, ज्यामध्ये तुमच्या जमिनीचा 7/12 उतारा आणि पिकांची माहिती दिलेली आहे। जंगली प्राण्यामुळे होणारे नुकसान। आता केवळ नैसर्गिक आपत्तीच नाही, तर जंगली प्राण्यामुळे पिकांचे नुकसान झाले तरी स्थानिक आपत्ती लोकलायझेशन रिस्क अंतर्गत विमा संरक्षण मिळू शकणार नाही आहे। यासाठी 72 तासाच्या आत तक्रार करणे बंधनकारक आहे। राज्य सरकारचा यामध्ये हस्तक्षेप आहे। केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की राज्य सरकारने प्रीमियमचा आपला हिस्सा देण्यात उशीर केला तरीही केंद्र सरकारचा आपला हिस्सा थेट कंपन्यांना देऊन क्लेम सेटलमेंट प्रक्रिया सुरू केली जाईल। आता यामध्ये कोणाला किती रुपये मिळणार आहे, तर पीक विम्याची रक्कम ही सरसकट सर्वांना सारखीच मिळत नाही। ती उंबरठा उत्पादन म्हणजेच की थ्रेशोल्ड यील्ड आणि वास्तविक उत्पादन यातील फरकावर अवलंबून असते। यामध्ये जर हेक्टरी अंदाजित रक्कम बघितली तर राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार आणि विविध महसूल मंडळाच्या अहवालानुसार खालीलप्रमाणे अंदाज वर्तवण्यात आला आहे। सोयाबीन यामध्ये जर बघितलं तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात हेक्टरी साधारणपणे 17,500 ते 26,000 रुपयापर्यंत मदत अपेक्षित आहे। जर नुकसान 100% झाले असेल तर विमा संरक्षित रक्कम 56,000 रुपयापर्यंत देखील असू शकते। यामध्ये कापूस जर बघितलं तर कापशीच्या पिकासाठी हेक्टरी साधारण 15,000 ते 22,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। फळबागमध्ये संत्रा, मोसंबी आणि इतर फळे जर आले तर संत्रा पीक नुकसान भरपाईसाठी सुद्धा विशेष पॅकेज मंजूर करण्यात आलेला असून त्यामध्ये वाटप सुद्धा काही जिल्ह्यात सुरू झालेले आहे। आता यामध्ये पैसे मिळवण्याचे निकष पीक विमा प्रयोग काय आहे, तर तुमच्या महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोगाचा सरासरी उतारा जर गेल्या 5 वर्षाच्या सरासरीपेक्षा कमी झाला असेल तरच तुम्हाला भरपाईचा पात्र ठरता येईल। स्थानिक आपत्ती ज्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक नुकसान जसे की उदाहरणमध्ये बघितलं तर गारपीट किंवा वीज पडणे झाले असेल त्यांना वैयक्तिक पंचनाम्याद्वारेच रक्कम मिळणार आहे। क्षेत्र मर्यादा जर बघितली तर पीक विम्याची रक्कम ही तुमचा विमा उतरवलेल्या क्षेत्रावर जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत अधिक प्राधान्य अवलंबून असते। निधी वितरित आणि यादी कशी पाहावी, तर यासाठी तुम्हाला मार्च अखेर म्हणजे 2026 अखेर अनेक जिल्ह्यामध्ये निधी वितरित करण्याची मंजुरी मिळालेली आहे। बँक खाते तपासणे। सरकारने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीद्वारे तुमचे पैसे जमा करण्याचा सुरुवात केलेली आहे। तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्याचे स्टेटमेंट तुम्हाला तपासावे लागणार। यासाठी तुम्हाला pmaby.gov.in या पोर्टलवर जाऊन ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करून तुमची पॉलिसी नंबर टाकून स्थिती पाहू शकता। जिल्हानिहाय यादी सुद्धा होणार आहे। जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात किंवा तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या पात्र लाभार्थ्यांची याद्या उपलब्ध करून दिल्या जातात, त्यानुसार तुम्ही ते पण पाहू शकता। पैसे मिळाले नसल्यास काय करावे, जर तुमच्या मंडळातील इतर शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत आणि तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही खालील पावले उचलू शकता। 72 तासाचा नियम। 72 तासाचा नियम सुद्धा यामध्ये आहे। तर तुम्ही पीक विमा इन्शुरन्स ॲपवरून किंवा विमा कंपन्याच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करणे तुम्हाला अनिवार्य करण्यात आलेले आहे। लेखी तक्रार सुद्धा तुम्ही यामध्ये देऊ शकता। तर तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकारी TAO यांच्याकडे लेखी तक्रार सुद्धा द्या। सोबत विमा हप्ता भरल्याची पावती, 7/12 उतारा आणि बँक पासबुकची प्रत सुद्धा त्याला जोडा। बँकेत चौकशी सुद्धा तुम्ही करू शकता। कधी कधी तांत्रिक चुकीमुळे किंवा चुकीच्या बँक खात्यामुळे IFSC कोड बदलल्यामुळे पैसे परत जातात। तुमच्या बँकेत जाऊन KYC अपडेट असल्याची खात्री करून घ्या। तुमच्याजवळ काय काय दस्तावेज लागणार, तर जर तुम्हाला रब्बी किंवा पुढील खरीप हंगामासाठी अर्ज करायचा असेल तर खालील कागदपत्रे आवश्यक आहे। त्यामध्ये आधार कार्ड, चालू वर्षाचा 7/12, 8 उतारा,
बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पिकांचा पेरा प्रमाणपत्र यासाठी तुम्ही तलाठ्याजवळ देऊ शकता. सरकारने 17,500 रुपयाच्या मदतीची घोषणा सुद्धा केलेली आहे, तरी ती प्रत्यक्षात मिळण्याची रक्कम तुमच्या भागातील नुकसानग्रस्त तक्रारीवर अवलंबून आहे. मार्चच्या अखेरीस अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्याची प्रक्रिया वेगवानाने सुरू झालेली आहे आणि ही अंतिम टप्प्यात आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्हाला हे पैसे मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला याबद्दल अजून अपडेट पाहायचे असेल किंवा पीक विमा तुमच्या खात्यात कधी येणार आणि कुठपर्यंत अजून कोणाला हे पीक विमा मिळालेला आहे आणि तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार, संपूर्ण माहिती अपडेट आपण पुढच्या व्हिडिओ देणार आहोत. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्यास धन्यवाद आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करून सबस्क्राईब करा.